कावळा करतो काव काव. कावळा करतो काव काव. एक पेड़ माखना. एक पेड़ माखेना. एक पेड़. एक पेड़. एक पेड़. झाडे लावा. झाडे लावा. झाडे लावा. चला घोषणा करू. झाडे लावा. एक पेड़. एक पेड़. कावळा करतो काव काव. कावळा करतो काव काव. एक पेड़. एक पेड़. झाडे झाडे लावा. झाडे लावा. झाडे लावा. एक पेड़. एक पेड़. नमस्कार. आज आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणपावमध्ये आपण एका वडाच्या रोपाचं वटवृक्षाचं या ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत. वृक्षारोपण करताना आपला नेहमी आपल्या शाळेचा एक प्रोजेक्ट असतो की विद्यार्थ्याच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, तसेच अनेक कार्यक्रमाच्या वेळेस आपण झाड लावून शुभारंभ करतो. त्याचप्रमाणे यावर्षी महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे की एक पेड़ माँ के नाम. त्या उपक्रमाअंतर्गत आपण या ठिकाणी आपल्या शाळेतल्या पालकांच्या हस्ते या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यामध्ये वडाच्या रोपाचं वृक्षारोपण करत आहोत. खरं तर वृक्षारोपण करायची गरज का निर्माण झाली तर बघा, आधुनिकीकरणाच्या काळामध्ये माणसानं प्रगती भरपूर केली, पण निसर्गाची अधोगती केली, निसर्गाचा ऱ्हास केला. आपल्या गरजेसाठी माणसाने झाडे अनेक तोडलेली आहेत, पण आता वेळ आलेली आहे वृक्षारोपण करण्याची. आता 2-3 वर्ष आपण बघतो की पावसाळा चांगला होता, पण यावर्षी जून जुलै ऑगस्ट संपत आला. जून संपला, जुलै संपला, ऑगस्ट अखेर आली तरी अजून पावसाचा पत्ता नाही. तर हा निसर्गाचा असमतोल का दिसून येतोय तर बघा, माणसानं निसर्गाचा समतोल बिघडवला आहे. त्यामुळं काय होतंय, एके ठिकाणी पूर आलाय, एके ठिकाणी नद्यांना पूर आलाय, पुरामुळे नुकसान होते. तर आपल्या भागामध्ये सांगली, सोलापूर किंवा महाराष्ट्राच्या भागामध्ये पावसाचा इथं पत्तासुद्धा नाही. त्यामुळं निसर्गाचा समतोल राखायसाठी आपण आपल्या परीनं एक खरीचा वाटा म्हणून हे वृक्षारोपण करतोय. या ठिकाणी आपण आजूबाजूला 4 ते 5 वड लावलेले आहेत आणि आमच्या शाळेतील मुलांनी त्या वडाची खूप छान काळजी घेतलेली आहे. आता हा जो वड आहे तो आमचे मित्र सुधीर गायकवाड सर यांनी 31 जुलै रोजी माझा वाढदिवस होता, त्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून हा वड आपल्याला दिलेला आहे. आणि त्याचं संगोपन आपण या शाळेच्या बाजूला लावून आमच्या शाळेतील मुलं असो किंवा आम्ही वैयक्तिक लक्ष देऊन त्या झाडाचं संगोपन करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. जशी इतर झाडं जपलेली आहेत तशी हे सुद्धा झाड आपण चांगलं जपूया, वाढवूया आणि याचं वटवृक्षामध्ये रूपांतर नक्कीच करूया. एवढे बोलतो, माझे मनोगत थांबवतो आणि आपण वृक्षारोपण करूया. झाडे लावा, झाडे लावा, जीवनाची थोडी फुलवा, तिच्या हृदयाला स्पर्श करा. तुमच्या अंगणात बागेत जागा लहान मोठी फुलांची कल्पना, काढायची तुम्हाला फुलांनी सजलेला हरा भरा वृक्षाचं गंध पाणी एक पेड़. म्हणजे जीवनाचं आव्हान, सौरभाचं जीवनात रंगण. माझा पप्पा काम करत आहेत आणि खाद्य सर्वांना मिळवून देत आधार. झाडे लावा, झाडे लावा, जीवनाची धुरी फुलवा, पृथ्वीच्या हृदयाला स्पर्श करा, तिच्या रंगात रंग भरा.